नमस्कार, परिवर्तन न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दर्शक हो, पंढरपूर मंगळवेढ्याचा आमदार कोण होणार याचा कौल, याचा मत जाणून घेण्यासाठी आम्ही मतदारसंघातील वेगवेगळ्या भागामध्ये जातो आहे. आज आम्ही सध्या पंढरपूर तालुक्यातील जे शेवटचं गाव आहे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातलं मुंडेवाडी, त्या गावामध्ये आहे. आणि नेमकं या ठिकाणी विकासकामं कशा पद्धतीनं झाली, इथले विद्यमान आमदार आहेत समाधान आवताडे, त्यांनी कशा पद्धतीने इथलं विकासाची कामं केली असतील, किंवा या गावामध्ये नेमका मतदारांचा कौल कुणाकडे आहे, येणाऱ्या अनेक इच्छुक उमेदवार आहेत. यामध्ये आपण पाहिलं असेल तर परिचारकसुद्धा इच्छुकाचे आहेत, त्यामध्ये ते तयार करत आहेत. भगीरथ भालके ते सुद्धा जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये तयार करत आहेत. मनसेचं इंजनसुद्धा या ठिकाणी दिलीप बापू धोत्रे यांच्या माध्यमातून सुरू झालं आहे. तसेच सावंत असतील, बहिरवाड शुगरचे व्हाईस चेअरमन जे सावंत आहेत ते सुद्धा अनिल सावंत ते सुद्धा या ठिकाणी तयार करत आहेत. आणि एकंदरीत या सगळ्या उमेदवाराकडं इथला मतदार नेमका कशा पद्धतीनं पाहतोय, नेमका तिथला कौल काय, या मतदारांच्या मध्ये काय आहे, किंवा यांनी या पंढरपूर मंगळवेढ्यामध्ये कोणाला आमदार खासदार ठरवलं आहे ते आपण यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार. यांची संघ नमस्कार. काय ना रावसाहेब शिंदे. बरोबर. प्रॉपर मुंडेवाडीचे काय? प्रॉपर मुंडेवाडी. कोणता मतदारसंघ तुमचा? पंढरपूर मंगळवेढा. बरोबर. कोण आहे आमदार, कोण आहे सध्या तुमचे? समाधान अवताडे. बरोबर. कसं आहे काम आमदारांचं, काय काम सध्या जोरात आहे त्यांचं. बरं. काय काय विकास काम काय झाली गावामध्ये, काय विकास कामं झाली असतील, पण मला त्यातला काय फार अभ्यास नाही, मी काय त्यातलं लक्ष देत नाही. बरं. ही साईडचे आहेत त्यांच्याकडे अभ्यास जास्त आहे. तुमचा अभ्यास चांगला असणार आहे. सरकार म्हणून कसं बघताय, महाविकास आघाडी सरकार, महायुती सरकार, हे दोन्ही सरकार कसं बघताय? काय सरकार म्हणून बघतोय व्यवस्थित, पण काय शेतकऱ्यांच्या बाबतीत जरा नाराजीच आहे. बरं. काय करायला पाहिजे सरकारनं? ते मला काय अभ्यास नाही, ह्यांच्याकडे द्या पण. बरं. दुधाला दर नाही, शेतीला भाव नाही, काय दुधाला दर नाही, शेतीला भाव नाही, कोलमडून गेला शेतकरी सध्या. त्यात काय जरशामध्ये आमनी बरोबरी होत नाही, काय नाही, सगळी घायर आलेली आहे सध्या शेतकरी. मग आता आमदार म्हणून निवडून जात असताना पुढची भूमिका काय असणार, कोण असणार तुमचा आमदार? आता ते तर काय जनता कौल कसं दिल त्या हिशोबाने आमदार असतो. तुम्ही जनताच आहे म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो विचारायला. विद्यमान आमदार समाजात आवताडे असतील, परिचारकडे तयार करतायत, भगीरथ आहेत, अनिल सावंत आहेत, दिलीप बापू धोत्रे त्याच्या मैदानात उतरलेत. मस्त चौरंगी लढत होईल किंवा अजून पंचरंगी होईल, पण त्यात आता कुणाचं नशीब करायचे येतील. तुमचं मत काय असणार आहे, म्हणजे कुठल्या उमेदवाराला तुम्ही देणार आहे? ती काय आता सगळ्यांनी गुप्त ठेवावं लागणार आहे, कसं सांगून चालू का बाबा मी ह्याला देणार आहे, त्याला तुमचं भूमिका काय, बाबा ज्यांनी विकास केलाय त्याला सरकार, ज्याला विकास केलाय त्याला तर द्यावं लागणार जाईल. बरोबर. कुठलं चिन्ह चाललंय ज्यामध्ये? पंढरपूर मंगळवेढा तुतारी चालेल, भाजप? ती काय त्याच्यावर माझा फार अभ्यास नाही. बरं. नाही काय अभ्यास? ठीक आहे. नमस्कार. नमस्कार. काय ना? सतीश मोरे. बरोबर. काय मतदारसंघातली परिस्थिती कशी आहे सध्या तुमच्या इथली पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातली? काय नाही, शेतकरी पाक गळातला ह्याच्या पलीकडे काय आहे? मग इथले लोक, तुम्ही सांगितलं ना, आता ह्यांना म्हणताय गाडला म्हणजे काय झालं तुमच्यापाशी, आम्ही किती वेळ उभं राहिलो होतं सांगितलं नाही. अभ्यास भरपूर आहे त्यांच्याकडे. शेतकऱ्याची अडचणी याच्या, बाकी काय? मग शेतकरी अडचणी नेमक्या कशा पद्धतीच्या अडचणी, म्हणजे आहे शेतीला, बाकीच्याला खत हे गाव महाग केलेले, फवारणी औषध महाग आहे, त्या तुलनेत पिकाला भाव नाही. मग इथल्या आमदारांनी तसं त्याबद्दल काय आवाज उठेल का, तसं वाटतं का? काय अजून तर काय नाही. बरं. आलते का कधी आमदार ते गाव भेट दौऱ्यात वगैरे काय? येते ती. बरं. पण ह्याच्यावर काय बोल, त्या प्रश्नावर काय नाही. मग आता येणार निवडणुकीमध्ये कसं असणार आहे? आता तुमच्याला मत मागायला आले ते, तर पुन्हा काय प्रश्न असतील तुमचे त्यांना? काय प्रश्न, हीच प्रश्न काय निवडून देताना आता पुन्हा कोणा निवडून देणार बघायचं आता ज्या त्या वेळेस. मग इकडे परिचारक तयार करतायत, भगीरथ आहेत, सगळी तयार, 50 जण आहे ती. मतदार म्हणून कोण आपल्याला योग्य वाटेल त्याला करायचं. कोण योग्य वाटतं काय बघू पुन्हा पुढच्या पुढं. बरं. अवतरणीचे काय कामं केलेत, त्या कामावर समाधानी आहे का? कशा समाधान आहे? काय काय कामं झाले त्या मला? काय? ठीक आहे. नमस्कार. नमस्कार. काय ना? मधुकर मोरे. तुमच्या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातलं हे मुंडेवाडी गाव आहे, थोडं ज्या मतदारसंघातलं शेवटचं गाव आहे, तर त्या मानानं कुठं गावावरती विकास कामावर काय परिणाम झाला असं काय वाटतंय? काय विकास काम कारकोळ किरकोळ झाली ती. बरं. रस्ते बिस्त आमदारने दिल्या तर पण ते धुवून गेल्या तर पावसात सगळं. एकाच ह्याच्यात? हां, ते असं जायचं, कार्यकर्ता जगाव मोहीम माहिती. बरं. काय प्रॉपर तुमच्या गावातल्या अडचणी कशा होत्या आणि त्या आमदारांना कसे सोडवण्याचा प्रयत्न केला? काय नाही, आमदार जत्र तेवढं जेव्हा आलं तर बघा. बरं. कोणा काय विषय नाही आमदारचा. बरं. आता अवतड्याला निवडून देत असताना परिचारकांनी सुद्धा मोठी भूमिका पोटनिवडणुकीमध्ये. आता इकडे परिचारक सुद्धा स्वतः तयारी करतायत, आणखी उमेदवार जाहीर केले नाही. भगीरथ भालके आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून लोकांमध्ये मिसळत आहेत. अनिल सावंतांनी शेड्यू ठोकला आहे. दिलीप बापूचं इंजन त्या ठिकाणी सुटलं. या सगळ्या उमेदवाराकडे कसं बघताय काय? ह्यात सगळ्यात सरस उमेदवार भगीरथ भालकेच आहे. बरं. आणि तेच निवडून येणार. बरं. कशासाठी भगीरथ दादा? भारत नानाचं उपकार आहेत लोकांवर. बरं. आता नानांचा वारसा किती दिवस चालवायचा लोकांनी? दादाला ज्या पद्धतीने संधी दिली होती पोटनिवडणुकीमध्ये, त्यावेळेस लोकांनी नाकारलं. विठ्ठलच्या निवडणुकीमध्ये लोकांनी नाकारलं. दोन शक्ती एकत्र झाल्या, परिचारक अवताडे,
त्यामुळे ते दादाचा निसट त्याच्यात पराभव झालेला आहे. 3000 मतांनी झालं परत. हां पराभव. आता ते परिचारक म्हणते चूक झाली आमची निवडून देऊन, ती चूक परिचारकच दुरुस्त करेल आता. कशा पद्धतीने आणि परिचय भाजपच्या विरोधात लाट आहे. मग आता भगीरथाचा आणखीन पक्षाचं काही भूमिका नाही. जनता हाच पक्ष म्हणून दादाने तेव्हा सांगितले, जनता हाच पक्ष, नानाचा वारसा आहे. त्यामुळे पक्षाचा फार काय विषय असणार नाही. पक्षाचा काही विषय नाही. आणि लोकसभेला दादानं जरी BRS मध्ये प्रवेश केलेला असला तरी लोकसभेला महाविकास आघाडीचा प्रचार केलेला आहे भगीरथ दादानं. आणि महाविकास आघाडीचा उमेदवाराचा दावेदार हा भगीरथ दादा भालकेचा असणार आहे आणि त्यांनाच तुतारी मिळणार आहे. पण जागा तर अशी तुतारी जाईल, काँग्रेस जाईल काय? तुतारीकडेच वड आहे. काँग्रेसला महाविकास आघाडीचा कोण गाजणार, कुठल्या पक्षाला जाईल ना. भगीरथ दादाला उमेदवारी मिळणार आणि भगीरथ दादा 100% निवडून येणार. आणि हे सगळं आमदार पिमदार ही विकास बाकाचा मंगळवेढ तालुक्यात गेलतो, एवढं खड्डा आहे तर रस्त्याने हे सगळं ही कागदावर विकास आहे. 3000 कोटीचा निधी आला काय MIDC नाही. आली पंढरपूरला. काशी MIDC काशीगावचे लोक तिथं बघितलं तुम्ही, घ्या की तिथले लोकांची जरा बाईट. काय सुन 50 एकरात MIDC रस्ते जायचं, 30 एकरात रस्तेच बसायचं. बरोबर, त्याचं फार काय सुद्धा नाही. ही रणजित निंबाळकरनं जसा ही केलता का भाव खासदार माड्याचं, तसं हे आमदारचा भाव आहे. त्यामुळे काय सुद्धा नाही विषय. तुमच्या गावात प्रॉपर जे काय कामं व्हायला पाहिजे होती तेवढी काय अपेक्षित होती विद्यमान आमदाराकडून, काय व्हायला पाहिजे होतं? नाही, एक तुम्ही पाठीमागच्या वेळेस मत दिलेलं आहे. तुम्ही या रस्त्यानं आलाय, 3000 कोटीचा म्हणता ही रस्ता, ह्या रस्त्यानं आलाय बघताय तुम्ही. आणि हा रस्ता भारतनं नाही काळातच झालेला रस्ता आहे. मधला बी रस्ता भारतनं नाही काळातच झालेला रस्ता आहे. ते आता त्याची दयनीय अवस्था आहे. आता बघा तुम्ही येताना बघितलंच असेल गाडीवर, कुठे गेला 3000 कोटीचा विकास? हे नुसतं कागदावर आहे. तुम्हाला एका वाक्यात सांगतो, भाजप लबाड पक्ष आहे. भाजपवर तशी त्या भाजप हे सगळं म्हणजे आलंच किती सगळे नाराज आहेत. हां ठीक आहे. नमस्कार. नमस्ते. काय ना कृष्णा विठ्ठल मोरे. बरोबर. मतदारसंघ पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघ कोण आहेत आमदार तुमच्या इथे? सध्या समाधान दावतडे. बरोबर. कसं आहे काम समाधान काय? काय समाधानकारक नाही. बरं, नावात समाधान आहे ना? नावात असलं म्हणून काय झालं. बरं, काय अपेक्षित होतं तुम्हाला? सध्या ते आता BJP मधून आमदार आहेत. बरोबर आहे. आणि अख्खा महाराष्ट्र BJP सरकारला, तुम्हाला तर माहीत आहे, शेतकरी वर्ग इतर गोरगरीब सगळा वर्ग BJPवर सध्या नाराज आहे. कसं नाराज आहे? नाराज काय, सगळी महागाई, शेतीमालाला दर नाही, शेतीची सगळी औषधं पाणी सगळं महागाई करून ठेवलेली आहे. मग या सरकारने किती सुविधा दिली तुम्हाला? 2000 शेतकरी सन्मान काय दिला. करायचं? शेतकरी सन्मान, ती लाडकी बहीण काय आणली. 1,500 त्यांचं काय काय देऊन काय करणार? सरकारच्या तिजोरी बोजा आणायचा आणि इकडे 1,500 द्यायचं आणि बाकीची महागाई वाढवायची. मग एसटी प्रवास मोफत, रेशन मोफत, दवाखाना मोफत, काय असले क्षुल्लक गोष्टीत समाधान नाही जनतेला. मग आता कोणाला आमदार करणार? पुढे आता अनेक जण तयार आहेत, परिचारक तयार करतात तिकडे, सध्या आता महाराष्ट्र तयार करते, जनयात्रा, जनआशीर्वाद यात्रा त्यांनी हो सुरू केली. भरपूर उत्स्फूर्त प्रतिसाद आहे मंगळवेढ्यात सध्या. बरं. आता इकडे आमच्या पंढरपूर तालुक्यामध्ये 22 गावामध्ये सुद्धा त्यांचं जनआशीर्वाद यात्रा आता होणार आहे 2-3 दिवसात. आता 3 दिवस असणार आहे तिथं. हो. मग भगीरथ आता तुम्ही एवढं हे करताय, मग पोटनिवडणुकीमध्ये तुम्हाला संधी दिली होती. हो दिली होती. पोटनिवडणुकीमध्ये मग काय झालं, आमच्या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये 3 गट आहेत. एक बालके, परिचारक आणि आवताडे साहेब. तर त्यात BJP मधून आवताड्यांना तिकीट मिळालं. परिचारक हे BJPचे असल्यामुळे समाधान दादाला त्यांनी मदत केली. ते 2 मोठे गट एकत्र असून फक्त 2-2.5 हजारांना आमचा पराभव झालेला आहे. मग आता त्या 2 गटात थोडं बिनसले की बेनसलंय की त्याचा कसा ते फायदा चुकीच आहे. ते समाधान दादा आवताडे साहेबांचं चुकीच आहे. ज्याने आपल्याला निवडून दिलं त्यांना एकदम असं असं होईल? बाजूला करणं ही त्यांना शोभणार नाही. मग त्या 2 फुटीचा फायदा- त्याचा फायदा आमच्या बालके गटाला चांगल्या प्रकारे होणार आहे. आणि महाविकास आघाडीतून तुतारी चिन्हावरून आमचे भगीरथदादा बालके हे मोठ्या मताधिक्याने आमदार होणार, ह्यात 100% शंकाच नाही. म्हणजे आता तुतारीकडे भगीरथ दादा तुतारीसाठी पवारसाहेबांना भेटून आले, पण फार काय सकारात्मक प्रतिसाद तसं मिळाला दिसत नाही. काय महाविकास आघाडीतून प्रणित आपल्या सध्या मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रणिताई शिंदे नूतन खासदार आपल्या, त्यांनी आमच्या भगीरथदादा बालकेंना शब्द दिलेला आहे, महाविकास आघाडीतून तुम्हालाच उमेदवारी फिक्स पंढरपूर मंगळवेढ्यातून आहे, तुम्ही कामाला लागा असा शब्द दिलेला आहे. बरं, हे मुंडेवाडी गाव मंगळवेढा मतदारसंघात थोडं विकासापासून लांब राहिला असं वाटतंय का? तिथं प्रॉपर पंढरपूर तालुक्यामध्ये असतं. हां, तर जर थोडा विकास झाला असता, त्यामुळे रस्ते असेल, वीज असेल, पाणी असेल, या सुविधापासून थोडं वंचित राहिलं असं वाटतंय का? हो. आता आहे दिलाय समाधानदादांनी निधी गावासाठी दिलाय, मान्य आहे आम्हाला. पण तसा मनाव असा
निधी आमच्या गावाला मिळालेला नाही. तुमच्या इथं गावभेट दौरा घेतला होता, अधिकाऱ्यांना बोलवून लोकांच्या अडचणी घेतल्या होत्या, त्यात काय सुटल्या का अडचणी त्याच्या काय? करायची प्रोसेस आहे ती. फार का सुटलं नाही तसं? नुसतं कार्यक्रम घ्यायचं, सगळे अधिकारी बोलवायचे, तेवढ्यापुरती तिथं बोलायचं आणि पुन्हा काय त्याच्याकडे विषयच नाही ना काय. समजा आता ते ह्याचा कार्यक्रम घेतला रक्षाबंधनचा, बहिणीचा महिला मेळावा खूप मोठ्या पद्धतीने घेऊन साड्या मतदान वाटप आले ना आता मतदान आले, मतदानापुढे साड्या वाटप ही असलं आता चालू झालं. हो, त्याचा परिणाम काय मतदानावर होईल का? एक गुंजभर सुद्धा परिणाम होणार नाही. काय परिणाम होणार नाही? साड्या वाटून असं मतदान. नमस्कार. नमस्कार. काय ना अजेंद्र शंकर मोरे. बरोबर. कोण आहेत आमदार तुमचे? समाधान अवताडे. बरोबर. कसं आहे काम अवताड्यांचं काय? अवताड्याचं काम बरं आहे, तर आमच्यात मराठ्यात काय झालं आहे, आरक्षण नाही मिळाल्यामुळं मराठी सगळे काढले ते तुतारीला सगळे मतं जाणार. तो तर कोण उमेदवार आहे इकडे काय? आता भगीरथ दादा मिळणार त्याला. बरं. आणखी ठरलं नाही की वगैरे जातात निश्चित होणार आहे. म्हणजे परिचारक तयारी करते तिकडे. महाग ते खासदारीनं आली तेव्हा म्हणली होती. मग आता परिचारक परीक्षेला तिकीट मिळत नाही ना, त्याला मिळणार तिकीट बघितलं. बरोबर. आमदार काय कामं करायला पाहिजे होते? कोणत्या ह्या आमदारानं काय आहे ती कामं केली ते काय नाही ते काय ह्या सरकारनं मग तर शेतकऱ्याला लयाला लावून सोडलं. बरं. सरकारावर जनता लय बिघडली. हो, सरकार बदलायचं म्हणताय. हां, त्यात तुम्ही बघितलेलं पवार, शरद पवार सरकार असेल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं, उद्धव ठाकरेचं, फडणवीसचं सरकार असेल, त्यावेळेला शरद पवारच होतं. तेव्हा शरद पवार काय करत होतं, शेतकऱ्याला धरून सगळं करत होतं. शेतकऱ्याला कांद्याला एकदा दर द्यायचं, ऊसाला एकदा द्यायचं, दुधाला एकदा द्यायचं, ह्यांनी काहीच देत नाहीत. आता कांद्याला दर वाढला की दुधाला वाढला? आता काय करायचं? अभिज पाटलांनी 3,500 केलं. आता उसाला केला घेऊ. आता इलेक्शन आलं, तुम्ही काय करणार आहे? इलेक्शन आहे, पुढं मतं घेऊन खुर्चीवर एकदा बसलं, पुन्हा काय चाललं. कोणाला आमदार करणार मग तुमच्या पंढरपूर मंगळवार? भगीरथ दादाच होणार. भगीरथ दादा होणार आमदार. ठीक आहे. हॅलो, नमस्कार. नमस्कार. काय ना? हनुमंत मोरे. बरोबर. इथली प्रॉपर प्रॉपर इथले. कोण आहेत आमदार तुमचे? समाधान अवताडे. बरोबर. कसं आहे आमदार म्हणून काम कसं आहे त्यांचं काय? काम चांगलं आहे त्यांचं. बरं. चांगली कामं केली, रस्त्याची कामं केली, देवळाला निधी दिला आहे. बरं. पिरसाहेबाई देवळा ग्रामदैवत. आरोग्याचं शिक्षणाच्या संदर्भातलं काय? आरोग्य शिक्षणाच्या संदर्भात काही व्यवस्थित आहे आमचं गाव. सगळं व्यवस्थित आहे. होय, आता येणार निवडणूक काळात अनेक जण तयारी करतात इकडे, करते ती. परिचारक तयारी करतात, भगीरथ दादा तिकडं, म्हणजे दिलीप बापू आहे. दिलीप बापू आहे. मग ह्या सगळ्यांकडे कसं बघता उमेदवारांकडे? सगळं ते त्याच्या पद्धतीने ज्याची त्याची तयारी चालू आहे. बरं. आम्ही अभिजित पाटील कोणाला सहकार्य करा म्हणाल त्यांना मतं टाकणार. बरं. आबाची बी आणखीन भूमिका जाहीर नाही की? जाहीर नाही, पण 90% तुतारी मिळेल आम्हाला. आम्हाला 100% तुतारी इकडं मिळेल. कोणाला मिळेल तू तर? इकडं आता काय सांगता येत नाही, ज्याच्या त्याच्या पद्धतीने चालू आहे. बरं. इथं अवताड्याला आमदार करताना परिचारकांनी सुद्धा मदत केली होती. पण आता परिचारकांनी अवताड्याची थोडं वेगवेगळे भूमिका सुरू आहे, त्यांची राजकीय वाटचाल वेगळे. त्याचा परिणाम कसा होईल काय? ह्याचा परिणाम अवताडे आणि परिचारक दुबागली तर भगीरथ दादाला फायदा होणार. भगीरथाला फायदा होणार 100%. मग भगीरथांकडून तशा अपेक्षा आहेत का आमदारच्या लोकात मिसळणं येणं? नाही, त्यांचं जरा काम कमी आहे. भारत नानाचं काम चांगलं होतं. भारत नानाची प्रत्येक जनतेशी खेडेपाड्यात नाळ जोडली होती. नावानेशी नाना ओळखत होतं. नावानेशी प्रत्येक व्यक्तीला नाना ओळखत होता आणि गाडीला हात केला तरी नाना थांबून विचारत होतं काय तर तुमच्या मतदारसंघात नाना नेतृत्व केलं होतं. हां, नाना नेतृत्व केलं होतं. पण नानाची काम करण्याची पद्धत आणि आता अवताड्यांची काम करण्याची पद्धत काय फरक वाटतो का काय? नाही, अवताडे जरा जनसंपर्कात कमी आहे. ते नानाच्या तुलना नानासंग तुलना होऊ शकत नाही, पण कामं चांगली केली ती अवताड्यानं. हां, म्हणजे नानांनी लोक सांभाळण्याचा प्रयत्न केला चांगल्या पद्धतीनं आणि अवताड्यांनी विकासाचा प्रयत्न केला. विकास रस्तं जी पाठीमाग रस्तं झालं नाही त्या अवताड्यानं वाडी वस्तीवलं रस्तं, जुनं रस्तं, पानंद रस्तं केलं. MIDC आणल्याचा काय फरक होईल का? होईल की, फरक होईल की. एकंदर अवताड्यांचे विकास कामं केली ते विकास कामं जोर अवताड निवडून येतील. हो, येईल की निवडून. होय. नमस्कार. दुसरी कोणाकडचं घ्या? नमस्कार म्हणतो. नमस्कार. काय ना? हनुमंत कृष्णा गाडी. बरोबर. मतदारसंघातली परिस्थिती जर थोडी आम्हाला जाणून घ्यायची. काय परिस्थिती आमदार होईल कोणातून देतं? आमदार होईल भगीरथ दादा. आत्ता कोण आहे आमदार? आता समाधान होतं. बरोबर. कसं आहे काम त्यांचं? काम चांगलं आहे त्यांचं. बरं. मग आता काम चांगलं म्हणतं मग पुन्हा निवडून द्यायला काय त्यांना? निवडून द्यायला ती तसं भगीरथ दादाचं काम चांगलंच आहे भारत नाना. मग दादाचं काय काम आहे? आता पद तर नाही, आता तयारी करायला लागले दादा. दादा तयारी चांगलीच आहे. बरं. मग भगीरथ दादाला कसं निवडून द्यायचं? तिकडे परिचारक आहेत आणखीन, म्हणजे दिलीप बापू आहेत, अनिल सावंत आहेत, भरणा शुगरचे. आमचं ते भारत नाना कार्य चांगलं होतं म्हणून बाहेरनं निवडून द्यायचं. नानाच्या काळात काय कामं झाली तुमच्या गावात? नाना काळात भरपूर झाली काम. बरं. हो. नानांचं काम आणि विद्यमान आमदार समाधान अवताडे यांचं काम हे दोघं तुलना केली तर
तुलना नाही केली तरी भारत नानाचं काम चांगलंच आहे. बरं मग आता अवतडे आता मागणं तर एमआयडीसी आणली. अवताडेवर सत्ता होती म्हणून अवताडेने दिलं. हां भारत नाना सत्ता असती तर मी भारत नाना दिलं असतं ना. बरं ती एमआयडीसी आणल्याचा काय फायदा नाही अवतडेचा काय. अवताड्याचा काय हां चालू होईल तेव्हा फायदा त्याचा. बरं चालू आहे काय वाटत नाही. हं. बरं आमदार कोणाला करणार मग आता. आता समा हे ह्याला बहिरदादाला बरं झालं आमदार करणार ठरलंय तसं. हां. हो नमस्कार. नमस्कार. आम्हाला पंढरपूर मंगळवेढा माझं सांगतो तुमचं जे गाव आहे मुंडेवाडी त्या गावामध्ये विद्यमान आमदारांना काय विकास कामं केली का लोकांच्या काय अडचणी होत्या का त्या संदर्भात थोडं मत जाणून घ्यायचं. तुमचं नाव काय. त्र्यंबक लिंबाजी मोरे. बरोबर मुंडेवाडी तुमचं जे गाव आहे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात काय मग आमदारानं कामं केलीत का इथं काय. केली बरोबर काय काय कामं झाली काय. भरपूर केली कामं काय रोडचे आता सगळीच म्हणतात की रस्त्याचं काम झालं नाही खड्डे पडले. थोडं होत असतं जात असतं. बरं मग आता येणाऱ्या काळामध्ये काय भूमिका असणार आहे. आता अवलंबून तुम्हाला सांगू दरेंगा पाटल्यावर अवलंबून मोठ्या ह्यात. बरं ह्यात दरेंगा पाटील काय करतात कुठं उडी आणतंय हां त्याच्यावर मोठं अवलंबून आहे. दरेंगा पाटल्यावर म्हणजे कशासाठी आज त्याला कोटी रुपये द्यायला तयार आहे ती भरमळ का तुमच्यासाठी. आज तुम्ही मराठीच आहे ना त्याची तरमळ किती आहे. समाजासाठी तर मळ आहे त्यांची. किती दिवस उपाशी बसले ती. गेल्या 1 वर्षभरापासून त्यांचं उपोषण सुरू किती 20-20 दिवस बसल्या नाही. 1 वर्ष चालू आंदोलन. मग ते काय करेल त्याच्यावर थोडं जनतेने थोडं भारा टाकायला पाहिजे. कोणाचं आपल्याला काय ही बी आपल्याला सगळी सारखीच आहे. आपल्याला काय कोण तर आलं तर आपल्याला शेतकऱ्याला काय सुख लागणार नाही. कष्ट करायला लागणार आहे शेतकऱ्याला. शेतकऱ्याला सुख लावून सरकारनं काय करायला पाहिजे जरा. ती कोण तर आलं नाही आता आपण शेती करू सगळी हां. पण शेतकऱ्याला तर मोला बाळाला आपल्या 90% वाला घरी बसतोय 40-50% वाला वर जाते. आरक्षणामुळे जाते ते. परिस्थिती काय आहे आज 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 तुम्ही सुद्धा मराठीच आहे तुम्हाला सुद्धा त्याची तरमळ पाहिजे. आहे तर मग आहे त्यांचे प्रयत्न करते बरोबर आहे पण एकंदरीत मतदारसंघातली जी हा 1 वर्ष झालं ना ह्या गोष्टीला. किती मग इथल्या आमदारांना काय भूमिका केलंय हो त्यांनी काय आम्ही त्याला नाव ठेवत नाही ना. कुणाला अवतड्यांना काय नाव ठेवत नाही. कुणालाच आम्ही नाव ठेवत नाही. आम्ही भगीरथला बी ठेवत नाही पंढरपूरवाल्याला बी ठेवत नाही. त्यांना नाव ठेवून काय उपयोग आहे आपल्याला. मग आता कोणाचं आमदार ठरलं काय तसं काय? आता दरंग पाटल्यावर सगळं खेळावा. त्यांनी आणखीन भूमिका सांगितली नाही जरा. अजून ते आता ती परत काय काय करते त्याच्यावर अवलंबून ना. बरं इकडून आता समजा भगीरदादा तयारी करतायत परिचारक तयारी करतात दिलीप बापू तयारी करते सगळे करते ती पाटील जी सांग त्याच्यावर बरीच लोक ऐकणार त्यांचं. बरोबर एक सरकार कसं आहे भाजप सरकार असेल किंवा महाविकास आघाडी सरकार ती काय बरं आहे म्हणत काय. बरं आता मुख्यमंत्री तुम्ही बरेच पाहिले असतील शरद पवार बघितले असतील उद्धव ठाकरे फडणवीस असतील आता एकनाथ शिंदे हे सगळ्यात शेतकऱ्याची पाक मुंडकी पाक सोरी मागणं पुण्य लावली अशी झाली शेतकऱ्याची. दुधाला 20 रुपये 25 रुपये रेट दिले ते बाहेर 40 रुपये रेट आहे. ते 5 रुपये अनुदान देतात काय 5 रुपयाला करायचं आहे 5 रुपयाला अनुदान परवडतच नाही करत. अहो तुम्ही पाण्याची बाटली केवढ्याला आहे 10 रुपयाला तर आहे कुठं नाही 15 रुपयाला 10-15 रुपयाला मिळते बाटली आणि दूध तुमचं 20 रुपये आणि 25 रुपये. त्या अनुदान 5 रुपये नाही परवडते. काय अहो गोळी काय सस्ती होती कुठं गेली गोळी 12-13 रुपयाची गोळी 32-33 रुपये गोळी झाली राव. काय शेतकऱ्याचा हाल. औषध 500-600 रुपयाचं औषध 1700-1800 रुपये पोतं झाले. काय करायचं शेतकऱ्यांना. मग ते सरकारनं हमीभाव तर द्यायला पाहिजे. कशाला हमी भाव कशाचा उद्या अभिजित पाटल्यानंतर थोडं डेवसल्यामुळे यावर्षी भाव तर एवढं दिलं नाही तर कुठलं भाव एवढे मिळते ते काय होते ते 3,500 रुपये डिक्लेअर केलं त्यामुळे चुरस निर्माण झाली. तिनं हे बाकीची मग त्याला बैठकीला या जावा बसा म्हणत होती पण त्या गेला नाही त्याला डिक्लेअर केला काय म्हणजे आम्ही पण असं बरंच केलं म्हणायचं बरं का. ह्याच्या आधी काय कोण असं जाहीरच करत नव्हतं. शेतकऱ्यांनी आंदोलन करायचे शेतकरी संघटना आंदोलन करायचे मिळलं तर पैसे हो. ह्याच्या आधी 2 वर्षाखाली 2,000वर आवडले लोकांना 2,021 रुपयावर. अभिज पाटील माड्यातून तयार करते होतील आमदार तिकडे ते काय आवाज जनतेवर खेळ आहे त्याचं सुद्धा पाटलावर मोठं खेळ आहे. बरं जरा पाटलावर खेळ मोठा खेळ आहे तर मला सांगतो. पण अभिजित पाटलांनी बऱ्यापैकी शेतकऱ्यांसाठी केलं म्हणायचं केलं तरी पण लोक जनता बरेच 20-30% लोक फंगणार त्याचं ऐकणार नाही. जरा पाटलं जाईल ऐकणार नाही. ठीक आहे. आपल्याला नमस्कार काय ना सत्यवान अर्जुन मोरे बरोबर प्रॉपर मुंडवाडी मंडवाडीचे बरं तुमच्या मध्ये आमदार कोण आहे तुमच्या इथं. हे आहे समाधान अवताडे. बरोबर कसं आहे काम आमदाराचं काय काही एकदा येते ते एकदा येत नाही. तुमच्या गावात गावभेट दौरा घेतला होता सगळे अधिकारी आलते इथं लोकांच्या अडचणी विचारल्या होत्या काय अधिकारी येऊन ऐकतच नाही त्यांचं काय. काय अडचणी काय आहेत तुमचं काय रस्तं दुधाला भाव नाही औषधं महाग झाली. बरं
हां. त्याबद्दल काय काय आमदार आता नाव- कोणाला काय आमदार काय सांगावं. बरोबर. एक मुख्यमंत्री म्हणून माहिती होते ह्याच्या आधी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, एकनाथ शिंदे आहेत, फडणवीस होते. त्यावेळेला 39 रुपये दर होता दुधाला. हां, कोण असतं आता काय उद्धव साहेब हां, आता काय आहे बरं. 30 रुपये. आणि ते अनुदान 5 रुपये. कुठलं अनुदान अजून जमा झालं नाही. बरं. मग कुठलं सरकार आता हो. यायला पाहिजे मला वाटतं? आता काय ती महाविकास आघाडी काय आहे हां, तीच पाहिजे. बरं. महाविकास आघाडी. हां. आणि महायुती किती योजना आणल्या आहेत? हां? 2,000 रुपये तुम्हाला शेतकऱ्यांना कशाला दिले. 2,000 लाडकी काय? बहीण आणली. कशाला लाडकीन काय लाडकी उगाच बहीण आवाज आहे. मिळालं नाही काय मिळून काय करतं त्यांनीच घेतले माघारी. बरं. हो GST घेऊन माघारी घेतले ते. आता कोणाला आमदार करणार आहे मग? तुमचा आता आमदार कोण आहे? काय जे पवार साहेब सांगतील ते करायचं. बरं. जागा सुटणार नाही पवार साहेबाला? मग सुटेल की कुठं जाते. काँग्रेस जागा जाणार आहे इकडे. कोण म्हणतं काँग्रेसला जाते. मग जे सांगा पवार साहेब आहेत ती खंबीर आहे ती. महाविकास आघाडी का जो हां. उमेदवार असेल कोण का असं नाही. त्यांना उमेदवार द्यायला. हां. मग इथल्या आमदार कामावर समाधानी आहे का काय? कसे समाधानी हो का रस्ता किती झालाय खराब. बरं. मग आमदार सांगितलं का नाही काय सांगितलं तर ऐकते ते कुठलं. कायच ऐकत नाही. आहे. बरं, ठीक आहे. काय ना? बाबासाहेब दत्तू मोरे. बरोबर. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे तुमचे जे आमदार कोण आहेत ते? समाधान अवताडे. बरोबर. कसं आहे काम अवताड्यांचं काय? चांगला आहे ना. बरं. काय काय विकास केला त्यांनी? 3,000 कोटीचा निधी आणला मतदारसंघामध्ये. त्यांनी सगळं मंदिराला दिलं, रोडची कामं केली. बरं. होय. मग तेव्हा आता येणाऱ्या निवडणुकीच्या काळामध्ये काय अपेक्षा आहे अवताड्याकडून? काय अजून त्यांना निवडून दिलं तर अजून कामं करतील अजून ती. पोटनिवडणुकीमध्ये त्यांना परिचारकाच्या मदतीनं ते निवडून आले, परिचाराने मदत केली होती. आता परिचारकांची वेगळी भूमिका आहे. ह्या सगळ्या दोन जे त्यांचे गट फुटलेत त्याचा परिणाम कसा होईल मतदारसंघावरती? त्याचा परिणाम असा आहे, अजून बी जर ते वर्ण देवेंद्र साहेबांनी सांगितलं परिचारक साहेबाला, हां. तुम्हाला आम्ही त्या राज्यसभेवर राज्यपाल एक कोट्यातून आम्ही तुम्हाला घेतलं तर तुम्ही समाधान अवताड्याला मदत करा. हां. माणूस चांगला आहे, काय त्याची अडचण नाही. बरं. सरकारनं परिचारकांना घेतलं, राज्यसभेवर घेतलं, पण परिचारक जे काय कार्यकर्ते आहेत, ते परिचारचे कार्यकर्ते अवताड्याला मदत करतील का? ह्यांनी सांगितलं तर करतील, नाही तर करत नाहीत. आता ते म्हणतात की परिचारक स्वतः म्हणले की जे चूक झाली आमची काय एकदा त्यांना निवडून देत चूक झाली असं म्हणतात. कार्यकर्ते हे भूमिका स्वीकारतील का पुन्हा? आता त्यांच्या मनातलं आता पुढचं काय सांगायचं आता. बरं. मग ह्या सगळ्यात भगीरथ भालके पुन्हा जन आशीर्वाद यात्रा नाही घेऊन नाही जातात. नाही ती काय उपयोग नाही. बरं. त्यामुळे मग आता पुढचा आमदार कोण होणार तुमचा? अवतडेच होणार. अवताडेच होणार. ठीक आहे. नमस्कार नमस्कार. काय ना? मी मोहन मोरे. बरोबर. प्रॉपर मुंडेवाडीचे. हो मुंडेवाडी. कोण आहे तुमच्या मतदारसंघात आमदार? आमदार समाधान दादा. बरोबर. कसं आहे कामा? एक नंबर काम आहे. बरं. काय काय कामं झाली? काम आमच्या गावात जवळजवळ 2 कोटीची कामं झालीत. बरं. 2 कोटीची कामं झालीत. मंदिराला पैसे दिलेत पीर साहेबाच्या. 2 अंगणवाड्या झालेत. रस्त्याची कामं झालीत कधी न झालेली. बरं. थोडी कामं भरपूर त्यांनी केली. विजेचं काम काय झालं काय? हां डीपी वगैरे काय आणलं? DP स्व कामं केलीत. बरं. हो बरं. मग एकंदरीत मग मतदारसंघाचं अवताड्यांच्या हो कामावर एक नंबर आहे एक नंबर आहे. मग आता अवताड्यांना पोटनिवडणुकीमध्ये परिचारकांनी थोडी मदत केली हो होती. केली. आता त्या दोघांची वैचारिक वाट हो राजकीय वेगळी. मतभेद होतच असतात ना. बरं. सध्या जरी आता एकत्र वेगळी असली तरी आज ना उद्या एकत्र होत असतात ती. आता कशी आता शेवट 2 हो महिन्यावर किती आले. भाऊ द्या. अहो राजकारणाच्या पुढऱ्यांचं काय असते माहिती आहे का? थोडं काय इकडे तिकडे झालं की उद्या एक होते ते. आजचं भांडण उद्या मिटतं, उद्याच भांडण आज मिटलेलं असते. बरं. समजा ह्यांचं भांडण नाही मिटलं, हे बी उभं राहिले, तरी सुद्धा काय फरक पडत भालके सुद्धा उभं राहिले इकडे. राहू द्या की तिरंग होऊ द्या चौरंग होऊ द्या काय फरक पडत नाही. आमदार साहेब सगळ्यात कोण होणार मग? आमदार साहेबच पुढे जाणार. होणार. मग ते परिचारकांनी जी मदत केली ती गेल्या वेळेस त्यांचा पांढरा केली की मध्ये हो बरोबर आहे केली की त्यांनी केली नाही असं नाही केली मदत. मग आता काय परिणाम होणार नाही त्याच्यावर? नाही नाही काय परिणाम होणार जनता आहे ना त्यांच्या पाठीमागे. बरं. मग तिच्या आता जे 3,000 कोटी निधी आणला परिचारकांनी, निधी आणला 3,000 कोटी निधी आणलाय. परिचारकांनी एक आरोप केला की 3,000 कोटी निधी आणला असं तर 8:30 वेळ आली नसती. जर नाही नाही 8:30 ते काय रक्षाबंधनाचा कार्यक्रम आहे ते का कोणी करू शकते त्याला काय असते केलं म्हणून का वाईट वाटायचं कामच नाही ना कोणाला. परिचारकांनी तो आरोप केला होता सर? नाही 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 काय ती नाही चुकीचा आरोप त्यांचा. पण ती रक्षाबंधनाचा कार्यक्रम आहे ना, ते हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे, चांगला कार्यक्रम आहे ती बहिणीसाठी. कोणाला आमदार करणार? हो समाधान दादाच. एक हो. नमस्कार. अहो नमस्कार म्हणतोय फक्त. नमस्कार. नाव काय पूर्ण? गणेश कदम. बरं. प्रॉपर कुठले? पंढरपूर. पंढरपूरचे काय तिकडं मग? मामाच्या इथं. बरं. मग राहायला कुठलं? पंढरपूरलाच आहे का? आमदार कोण तुमचे? अवताडे. बरं. कसं आहे का अवताड्यांचं? चांगलं आहे. बरोबर. आता येणाऱ्या निवडणुकीच्या काळामध्ये अनेक जण इच्छुक आहेत तिकडं. परिचारक तयारी करतायत, भगीरथ भालके तयारी करतायत, दिलीप धोत्रे तयारी करतात. त्या सगळ्यांना उमेदवाराकडं कसं बघता एक नेतृत्व म्हणून? नाही असं काही पहिली गोष्ट मी राजकारणात इंटरेस्ट नाही काय पण सुशिक्षित दिसत आहे जरा. एक सुजान मतदार म्हणून काय अपेक्षा असतात एखाद्या लोकनेतेकडून? अवताडेंनी केले तशी कामं चांगली. बरं. आणखीन काय अपेक्षा अवताडेंकडून? काय हाही विकास रोड कामं. बरं. रस्त्यात रेग्युलर झालं पण मतदारसंघामध्ये आरोग्य पाहिजे, शिक्षण पाहिजे. हो बरोबर आहे. त्या पाहिजे संदर्भात शिक्षण काय? आरोग्य
परत युवांना रोजगार उद्योग. मग त्या पद्धतीनं काय केलं का विद्यमान आमदारांना? नाही, आता MIDC मंजुरी आणली आहे ना. बरोबर. ते MIDC पण फार कोण काय एवढं ही घर देत 35 एकरामध्ये कुठे MIDC असते का असं आरोप केला जातो. नाही, पण काय नसण्यापेक्षा काय तर आलेलं महत्त्व त्याचं. मी चांगलं मी प्रयत्न करतो. बरोबर एज्युकेशनल हब आणखी पंढरपूरला म्हणावं असं होत नाही. स्वरी जर सोडलं तर त्या मनात पुन्हा एज्युकेशनल हब कुठं झालंच नाही पंढरपूरमध्ये. इथल्या लोकप्रतिनिधी थोडी निष्क्रियता वाटते का त्याची काय? तसं बरोबर आहे ना, साहजिकच आहे की. हां, आरोग्याच्या बाबतीत आणखीन एवढं काय नाही. हां, नाही. मग काय मी आमदारला काय सजेशन द्यायचं आहे बाबा काय करावं जर समजा तुम्हाला संधी दिल्यानंतर? आरोग्य, शाळा व्यवस्था, सगळ्या गोष्टी, युवांना रोजगार, ह्याच गोष्टी, दुसरं काय. ते सरकार म्हणून करायला पाहिजे. मग या अवताडेकडून ही अपेक्षा पूर्ण होईल का? होईल की. नमस्कार. नमस्कार. काय ना? नागनाथ मोरे. बरोबर. कसा व्यवसाय आहे? दूधधंदा. बरोबर. दूध परवडतंय दूधधंदा काय? सध्या तर नाही. हां, कसं परवडत नाही? दर कमी. बरं, किती पाहिजे दर काय? दर 35 रुपये तर पाहिजे कमीत कमी. आता किती पडतोय? 30 रुपये. आणि ते 5 रुपये अनुदान येणार म्हणते ती, पण पहिले एका महिन्याचं आले, एका महिन्याचं आलं नाही अजून. ते फेब्रुवारीपर्यंत काय तर आलं वाटतं का मार्चपर्यंत? फेब्रुवारीचं आले. हां, मी आता ही पुन्हा मार्चचं येईल, पुन्हा मग 2 महिने बंद होतं, पुन्हा ते जून पोचणं काय तर येणार आहे वाटतं. नंतर झालं नाही अजून. आलंच नाही. बरोबर की युवक मतदार आहे. मतदान युवक आहे. कोण आहे आमदार तुमचं? समाधान दादा अवताडे. बरोबर. कसं आहे काम अवताडे? 1 नंबर. बरं, काय 1 नंबर काम आहे? आमच्या गावाला रस्ता नव्हता, म्हणजे शेतात जायला आम्हाला रस्ता नव्हता. बरं. रस्ता झाला. किती वर्षापासून रस्ता? आम्ही बारक्यापणापासून आम्हाला जायला येत नव्हतं. ह्या 2 वर्षात आम्हाला जायला लागले. बरोबर. कसं केला रस्ता? मुरुम भरला का? मुरुम खडी टाकली. 1 नंबर रस्ता झाला. रस्ता केला 1 नंबर. होय. दादांचं काम 1 नंबर आहे. समजाचं. हो. ह्याच्या आधी भारतनाना आमदार होते इकडे. आम्हाला चिखलात आम्ही जात होतो. हां, खांद्यावर केंडा आणायचो, म्हणजे दुधाची किटल्या खांद्यावर आणायचो आम्ही. बरं. एवढी आम्हाला बिकट परिस्थिती होती. मग दादांपर्यंत कसं पोहोचला? ही गावातल्या आमच्या पोटऱ्यांनी हे केलं. मी पोटऱ्याला काय म्हणलं? पोटऱ्यांना म्हणजे त्यांनीच काम केलं त्याचं. म्हणजे संतोष मोरे त्यांनी काम केलं ते. हां. मग आमदार म्हणून कसं वाटतंय काम? 1 नंबर चांगलं काम वाटतंय. म्हणजे परिचारक पण आहे तिकडं, दिलीप बापू धोत्रे, त्यांचं काय नाही, आमचं समाधान दादाचं पाठिंबा आहे. मी त्यांना आमदार करणार. होय. अजून बोलतील का? नमस्कार. शंकर मोरे. बरोबर. घेतलेच आहे का? कोण आहे आमदार? हे अवताडे. बरोबर. कसं आहे काम अवताड्यांचं? अवताड्याला एकाच आहे गावातून कामं भरपूर दिलेली. होय. काय काय कामं केली? मग सगळं निधी दिली. बरं. भाजप सरकार कसं वाटतं आजोबा? भाजप सरकार आम्ही अवताड्याला बघून देणार. बरं. मग हे तर पक्ष कायले नाही. पक्ष कायले महत्त्वाचा नसणार आहे. अवताडे मग हाच तुमचा पक्ष असणार आहे. बरं, तुम्ही आता मुख्यमंत्री बघितले असतील की मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण बघितले असतील, शरद पवार असतील, एकनाथ शिंदे आहेत, आता उद्धव ठाकरे, फडणवीस असतील. ह्यातलं कोण बरं वाटते जरा मुख्यमंत्री म्हणून? यातलं एकनाथ शिंदे. बरं. कशासाठी एकनाथ शिंदे? काय बरं वाटतं एकनाथ शिंदे? चांगला विकास करता येईल ना. बरं. ते एस टी वगैरे मोफत आहे, आरोग्याचं कुठल्या सुविधा घेतल्या? सगळ्या घेतल्या. हां. एस टी मोफत असेल. दवाखान्याचं आता दिलेली कागद. बरं. रेशन देत नाही ते आम्हाला. देत नाही ते. मग तिथलं सांगायचं नाही कोणा कशासाठी देत मग अवताड्याला सांगितलं काय झालं नाही अजून काम. बरं. मग आता अवताड्याला पण निवडून देणार नाही? मतं टाकणार. हां. आणि मग कामं तिने करत नाही ती काय आपली? करेल की काय, सांगितलं पण ते मनावरच घेतलं नाही त्यांनी. हां. मग त्यांना म्हणा की म्हणजे गाठ पडाय पाहिजे की. तुमच्या गावात आलं की गाव भेट दौऱ्याला? तवाच बोललेलो. हां. त्याच्यावर कोणा कोण नाही. मग त्यांचं इथलं कोण कार्य करतात त्यांना भेटलं नाही? कार्यकर्त्याच आपलं जमत नाही त्यांच्या. बरं. मग थेट अवताड्याचे संपर्क आहे. बरं. त्यांनी जर ही मुलाखत बघितली तर आम्ही सांगतो ह्या आजोबांचं रेशन कार्ड राहिले बघा म्हणून. नमस्कार. राम राम. काय नाव? भारतनाना मोरे. बरोबर. कोण आहेत तुमचे पंढरपूरचे आमदार? कोण आहेत? समाधान अवताडे. बरोबर. कसं आहे काम अवताड्यांचं? काय अवताड्याचं काम आहे. हां. तर काय असं सगळं बरं. तोंड बघून. बरं. काय विकास काय पाहिजे तुमच्या गावात इथे? काय करा विकास? त्याचे तोंड बघूनच काम आहे ते सगळं. त्याचे आम्ही बी अवताड्याच मागं काम केलेलंच होतं. हां. काय नाही करत. काय नाही का? बरोबर. आता अनेक जण तयार इच्छुक आहेत इकडं. भगीरदादा आहेत, परिचारक आहेत. आम्ही बालकी पार्टी. बरं. पहिल्यापासून बालकी. बरं. ह्याच्या अगोदर पौर्णिमेमध्ये संधी दिली ती जरा बालकींना. काय दिली ती? हां. पण तिथं मत लोकांनी केलं नाही तेवढं. का आता काय लोकांचं मत आहे. हां.
मग आता जन्मत फिरलं का आता? होय फिरणार की. बरोबर. भगीरथांनी जन आशीर्वाद यात्रा काढली आहे. हो त्या आशीर्वाद यात्रेत फरक पडेल का काय? 100% पडणार. बरं. म्हणजे दादांना सारखं म्हणलं जातं की लोकात मिसळत नाहीत, नोटरीचे वर असते काय. काय विरोधक काय बोलत असते ती. बरं. विरोधकाला काय विरोधक काय चांगलं मत असते कोण हां. विरोधक आहे ती. मग अवताडेंचं आणि परिचाराचं एकत्र होते म्हणून ते त्यावेळेस ते निवडून आले. होती मग काय बघितलं काय मतं कमी पडली काय 1,04,000 मतं पडली. 1,04,000 मतं पडले ते. मग आता येणार निवडणूक कसं असलं वातावरण? वातावरण त्यापेक्षा चांगलं आहे. बरं. मग अवताडेंची विकास कामं केली ते काय फार 3,000 कोटीचा निधी MIDC काय कोणाला त्याचं काय पडलेलं असते. हां. हे लोकांसाठी झाली का? हे नुसते कागदावर जायची प्रत्यक्षात काय आहे प्रतिशत कसं वाटत नाही निधी काय वाटते. ठीक आहे. मग येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुमचं ठरलं? ठरलं आमचं आम्ही पूर्वीपासून बालकीची माणसं. आता म्हणलं की अवतडलं मग तकलीफ म्हणलं की नाही बालकीच आहे पॅटर्न. नमस्कार. नमस्कार. बोला साहेब. काय ना? भारत रामचंद्र मोरे. बरोबर. थोडं तुमचं संप्रदाय ह्याच्यातलं दिसत आहे. नाही लहानपणापासूनच आपलं धार्मिक नादात. धार्मिक नाद. तर एकंदरीतच असे राज्य लेवलचा मला प्रश्न विचारतो, लोकलचं जाऊ द्या काय ते. एकूण जे सरकार शेतकऱ्यांसाठी नाराज आहे किंवा सर्वसामान्यांसाठी काय करणं असं वाटतंय, ह्याच्यावर सरकार म्हणून कसं बघता सगळं? सरकारकडं महायुती सरकार आणि महाविकास आघाडी सरकार. भाजप सरकारचं काय होतंय माहिती आहे का? कामं मधनंच सोडून देते ती. काय तर थोडं नादाला लावते ती, किरकोळ कुठं काय तर. पण GST ही असं शेतकऱ्याकडून बरंचसं म्हणजे काढून घेते ती. त्यामुळं का नाही भाजपवर नाराज आहे ती, केंद्राचा असो नाही तर राज्याचा असो. लोकसभेला तसा ट्रेंड दिसला जरा बऱ्यापैकी चांगला दिसला. मग आता विधानसभेला तसा भाजपवर ट्रेंड दिसला काय आता? विधानसभेला असं म्हणता येणार नाही, कारण लोकसभेचं इलेक्शन वेगळं असते, विधानसभेचं स्थानिक लेवलला येतं ना. त्यामुळे स्थानिक नेता कसा आहे, त्याचं काम कसं आहे ह्याच्यावर बराचसा परिणाम होतो. तिथे पक्षाचा काही संबंध येत नसतो, असं आहे. आता तुमच्या इथलं स्थानिक आमदार आहेत, त्यांच्याकडे कसं बघताय? कोण आमदार तुमच्या? ना आता सध्या समाधान दादा आहेत, त्यांचं काम चांगलं आहे 2-2.5 वर्षात. पण आता काय झालंय, भाजपमध्ये परिचारक मालक अवतडे हे असं फोटो झाल्यामुळं आता अडचणी आहे त्या. म्हणजे असं मग ते भगीरथ भालके इकडे तयारी करतात? नाही करते, त्याला काय इच्छुक असले का कोण बी प्रयत्न करतच असते, त्याचा काय. असं कधी वाटतं का की अवतड्यांना पोटनिवडणुकीमध्ये परिचारकांनी मदत केली आणि आता परिचारक इच्छुक आहेत म्हणलं तर अवतड्यांनी मदत करावी, असं वाटत जरी असलं कसं प्रत्येकाची इच्छा असते त्या. असं काय म्हणता येणार नाही. कोणी काय करावं हा ज्या त्यावेळेचा प्रश्न असतो. कारण खूप मी 30-35 वर्ष राजकारणातच होतो पूर्वी. आता 20-22 वर्षात मी नाही कशात भाग घेत. राजकारणात थोडा कंटाळा वाटतं काय ते? कंटाळा वगैरे म्हणून नाही, कसं नव्या पिढीला संधी दिली पाहिजे असं. नव्यानं संधी दिली कारण काय हुतकोर असते ती, पळायची तयारी असते. आपलं काय नुसतं बोलणं होतंय, पळायचं जमत नसतं ना आपणाला. आता हे जे 3-4 उमेदवार आहेत त्यात सगळ्यात पळणारं कोण वाटतंय आणि नवीन कोण वाटतंय आता? नाही आता उमेदवार सगळीच बऱ्यापैकी आहे ती, पण परिचारक मालकाचं काम, प्रशांत मालकाचं काम कसं आहे, संस्था नीट ठेवते. त्यामुळं कसं नाही, लोकाला शेतकऱ्याला काय पाहिजे असतं, ऊसाला दर पाहिजे असतो. बाकीचं त्यांचं काय रोजचं मिळत नसतं, कुठल्याही शेतकरी असो मजूर असो. कारण 4 पैसे मिळालं म्हणजे प्रगतीच्या दृष्टीने चालतं ना. कारण कारखान्याचा पांडुरंग सहकारीचा आमच्या जिल्ह्यात चांगल्या पद्धतीने दर आहे. बबन दादा म्हणा ती सहकार मर्शी स्पर्धेत आहे ती. त्यामुळं शेतकऱ्याला काय पाहिजे असतं, पिकवलेल्या मालाला दर पाहिजे. परिचारानं कधी लवकर दर जाहीरच केला नाही का? जसं अभिजित पाटलांनी 35 रुपये जाहीर केला तसं परिचारानं कधी लवकर जाहीर केलाच नाही. नाही ती काय स्पर्धेत बराबरीने चालणारी माणसं आहे ती, त्यांच्याकडे कुठल्याही अडचणी नाही त्या. अर्बन बँक असेल, डिस्ट्रिक्ट बँक असेल, पांडुरंग कारखाना असेल, कॉलेज असेल, ह्यांच्या संस्था चालवण्याची पद्धत एकदम 1 नंबरची चांगली आहे जिल्ह्यात म्हणलं तर चालेल. असं काय फॉल्ट किंवा काय असं फॉड बी असं काय नसतं, शिस्तीनं सगळ्याला माना. येणाऱ्या आमदारकीमध्ये परिचारक फॅक्टर चालेल का? मग आता परिचारक मालक उभा राहील तर फॅक्टर चालणार ना. त्यांनी कुठल्या पक्षातून उभं राहावं असं वाटतंय? आता त्यांचा निर्णय आहे, पण आम्ही परिचारक जिकडं असेल तिकडे जाणार. म्हणजे परिचारक हा तुमचा पक्ष असणार. तर दर्शको, आपण पाहिला असेल हे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मुंडेवाडी जे गाव आहे, या गावातील लोकांचा जर आपण कल पाहिला तर या ठिकाणी भालके गट सक्रिय आहे, त्याच पद्धतीने अवताडे गटसुद्धा सक्रिय आहे आणि परिचारक गटसुद्धा एकंदरीत सक्रिय आहे. अवताडेंनी विकास कामं आणलं असं काही लोकांचं म्हणणं आहे, तरी मात्र भारतनाना भालके यांनीसुद्धा या लोकांशी नाळ आणखी जोडून ठेवली आहे. त्याची भावनिक साथसुद्धा भगीरथ भालके यांच्याकडं जाऊ शकते. त्यामुळे ती साथ कोणाला देणार हे आपल्याला येणाऱ्या पुढच्या काळामध्ये पाहावं लागणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट दत्ता माणीसह बालाजी फोगारे, परिवर्तन न्यूज, मुंडेवाडी. नमस्कार. नमस्कार. काय ना? मी प्रल्हाद विठ्ठल मोरे. बरोबर.
पंढरपूर मंगळवेढ्यात तुमचे आमदार कोण आहेत आता? अवताडे. बरोबर. अवताडेंचं काम कसं आहे काय? काम आहे पण एवढं काय विशेष नाही असं. बरं. काय करायला पाहिजे होतं काय अवताडेने? ती कसं आहे तळागाळात म्हणजे कामाची पद्धत त्यांची काम मंजूर होती वरनं पण ठेकेदार खाली काम करत नाही. बरं. मग ती तक्रार करे अधिकाऱ्यांकडे, जनता दरबार तुमच्या तक्रार केली तर गावात. काय सगळी अधिकारी पुढारी एकच असतात ना. बरं. काय अवताडेचं काम काय झालं इथं आणि कुठलं व्यवस्थित झालं नाही काम? काम आता रस्ती जी आहे ती साईडची कामं बरोबर झाली नाही ती. बरं. वस्तीवाडी वस्ती रस्ता आहे ना तो व्यवस्थित झाला नाही. बरोबर. लावली जेव्हा काम केलं. 3000 कोटीचा निधी आणला तुमच्या गावात, थोडाफार आला असेल काय? थोडाफार 10-20 आलाय. कोटी काय आलाय. किंवा 4-5 कोटी काय आला असेल? आलाय, होय. मग त्या निधीतनं काय समस्या सुटल्या का? इथनं समक्ष म्हणजे काय सुटलेच समक्ष बरेच. हां. बरोबर. आता येणाऱ्या निवडणुकीच्या काळामध्ये ते तयार करतायत, भगीरथदादा तयार करतायत, परिचारक सुद्धा तयार आहेत, दिलीप बापू आहे तिकडं, अनिल सावंत आहे, त्या सगळ्यांकडे कसं बघताय का? आता आमचं कसं आहे आमच्या गावात पहिल्यापासून भारताला प्रेमी गाव आहे. बरं. दर इलेक्शनला काही असो 700-800 मतांची लीड आमचं असतं. बरं. नानावर प्रेम करणारी माणसं आहे ती गावात. बरं. नानावर एवढं जीव लोकांचं कसं ठेवू काय? नानाचं काम तसं होतं ना. कोणाला काय म्हणजे गेलं का लगेच त्याचं काय असेल ते काम झटक्यात करतो ना. नानासारखं भगीरथदादाला थोडं जमते आता चालू झाले. आता चालू झालंय म्हणजे थोडं महाग चालू व्हायला पाहिजे. माझा गॅप पडला आता गॅप भरून काढला तिने. मग भगीरथदादाला इकडे पुन्हा संधी मिळू शकते मला? हो मिळते आमच्या गावात. आणि परिचारकांचं काय? परिचारकांचं नाही त्यांच्यात ती आता फटाफट झाली. ठीक आहे. नमस्कार. नमस्कार. काय ना? रणजित मोरे. बरोबर. काय मतदारसंघातली परिस्थिती काय किंवा मतदार म्हणून कसं बघताय विद्यमान आमदारांकडे? सध्या ज्यावेळेस पोटनिवडणूक लागली त्यावेळेस भगीरथदादा विरुद्ध समाधान दादा अवतडे होते. दोघे एकत्र झाल्यामुळे थोड्याफार मार्कानं पराभव झाला दादांचा. आणि जशी अवतडे साहेबाला संधी मिळली होती, जसं नानानं 2009ला संधी मिळली, 14ला 19ला जशी छाप पाडली होती या महाराष्ट्रात भारतांना ओळखतात, तशी अवतडे साहेबांना तशी काही छाप पाडता आली नाही. आणि कामं म्हणते ते 3-3 हजार कोटीचं आकडं, ते 3,000 कोटीवर किती शून्य माहिती आहे ते गोरगरिबांना काय माहीत आहे? यांचं नुसतं आकडेवारीचं सरकार आहे भाजपचं. म्हणजे मी युवकांच्या वतीनं सांगतो की युवक हा खूप नाराज आहे भाजप सरकार. आणि मग MIDC वगैरे आणली त्यांनी. सगळ्यांना कळतं. आज प्रत्येक घरात एक सुशिक्षित एक मुलगा आहे, त्याला कळतं MIDCला काय लागतं, किती जमीन अक्वायर करावं लागते, पाण्याची व्यवस्था काय आहे. हे नुसतं आला मिरवणूक आली गुलाल उधळला म्हणजे झाली काय MIDC? सगळं आम्हाला माहिती आहे MIDCला काय लागतं काय नाही. ही काय पहिला काळ होता जुन्या माणसाचा, असं एकाच्या मागं गेली. आता प्रत्येक घरात युवक आहे, शिकलेला आहे, त्याला कळतं कोणाला यंदा निवडणुकीत पाडायचं आहे, कोणाला निवडून आणायचं आहे, सगळं कळतं. बरं. ह्या सगळ्या निवडणुकीमध्ये मराठा फॅक्टर काय? होय, चालणार की. आज हे भाजप सरकार आल्यापासून तुम्हाला लोकसभेत त्याचं परिणाम जाणवलं. ह्यानी जातीत भांडणं लावायची. आज बघाय तुम्ही किती म्हणजे जातीत ह्या कोणाला तर उठवून बसायचं. आज शिवाजी महाराजांचा पुतळा बांधतो म्हणले समुद्रात, नुसतं मोदी साहेब उद्घाटन करून गेले. शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. आज कुठं नोकऱ्या दिल्या ह्यांनी? आज ज्यावेळेस महाविकास आघाडी म्हणजे पोलीस भरती असेल, किती पोरं प्रॅक्टिस करतात रात्रंदिवस, त्यांची पावसाळ्यात भरती घेते. ती पावसाळ्यात कोण भरती घेईल का सांगा? आज तुम्ही ह्याच्यावर विद्यमान आमदारांनी आवाज उठवला पाहिजे होता? नाही, काहीच उठवलं नाही. आम्ही आमदार समाधान आहे पण जनता मात्र असमाधानी सध्या. मग येणारी निवडणूक काय ठरणार आता? येणारी निवडणूक आम्ही भगीरथदादांचं काम करतो. आमची तिसऱ्या आजोबापासून आम्ही तिसऱ्या पिढी आमची त्यांच्यासोबत आहे. आज पंढरपूर मंगळवेढ्यात दादांची जन आशीर्वाद यात्रा आहे. त्यांची ठीक आहे, त्यांच्याकडे संस्था आहे, त्यांच्याकडे काळ आला म्हणजे लोकांना काय वाटलं की भालके म्हणजे नाना आम्हाला सोडून गेले, कारखाना गेला, आमदारकी गेले, ह्यांना वाटलं सगळं संपलं. नाना सोडून गेले पण भालके प्रेमी जिवंत आहे ना अजून भगीरथदादाला आमदार करायला. तो साथ देतोय म्हणजे? हो, 100% साथ देणार. आणि कोण किती जण उभा राहणार आम्ही आमच्या तयारीनं आहे जनतेत.